आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झालाय। उड्डाणादरम्यान पायलटला तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानं अनर्थ टळलाय। नागपूरवरून गडचिरोलीला उदय सामंत जाणार होते, त्यावेळी ही गोष्ट समोर आली आहे। गडचिरोलीच्या सुरजागड इथे त्यांचा पाहणी दौरा नियोजित होता, मात्र नागपूरवरून उड्डाणाच्या वेळीच हा अनर्थ टळलेला आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचं समजतंय। उदय सामंत नागपूरवरून गडचिरोलीला पाहणी दौऱ्यासाठी जाणार असताना ही गोष्ट समोर आलेली आहे। उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचं समजतंय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, नेमकं काय घडलंय? माधवी, नक्कीच उदय सामंत हे खरं तर नागपूरहून गडचिरोलीला निघालेले होते आणि त्यावेळी ही संपूर्ण घटना घडलेली आहे। आपल्यासोबत उदय सामंत हे देखील जोडलेले आहेत। नेमकं काय घडलं हे आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया। सामंत साहेब, नेमकं आपण प्रवासादरम्यान काय दुर्घटना घडली होती? याला पण दुर्घटना म्हणू शकणार नाही, कारण काय झालं, सकाळी 8:30 पावणे 9च्या दरम्यान मी हेलिकॉप्टरमध्ये बसलो। काही पायलटने मला सांगितलं की आताच मेंटेनन्स सगळा केलेला आहे, आपण तर वेदर चांगला आहे आणि गडचिरोलीमध्ये पोहोचू शकतो। आणि हेलिकॉप्टर स्टार्ट झाल्यानंतर जेव्हा मी टेक ऑफ घेतला त्यावेळी अचानक त्यांनी सांगितलं की हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झालाय, म्हणून आम्ही धावपट्टीवरच थांबलो। आणि त्याच्यानंतर पायलटने अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सगळं मला असं वाटतं की माहिती घेतली। त्याच्यानंतर तो बिघाड त्याने त्याच वेळी ओळखला, म्हणून आम्ही टेक ऑफ घेऊ शकलो नाही। नाहीतर मला माहित नाही आता काय पुढे त्याचा टेक्निकल नक्की फॉल्ट काय होता। परंतु एकच शंका मनामध्ये येते की सकाळी जर 15 मिनिटं अगोदर एकदम सगळा मेंटेनन्स बघितलेला आहे, टेक्निकली व्यवस्थित सगळं आहे, मी सुरजागडच्या दौऱ्यावर निघालेला असताना अचानक काय झालं हे फक्त शंका मात्र राहतेच। मी आता कारनं निघालो गडचिरोली कलेक्टर ऑफिसला। सामंत साहेब, नेमकं खरं सांगायचं तर व्हीआयपीज असे जात असताना या संदर्भातल्या अशा घटना घडतात, त्यामुळे आपण ऑलरेडी अशा एका घटनेतनं नुकतंच बाहेर पडलो होतो। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत ही घटना घडली होती, त्यानंतर तरी अपेक्षित होतं की विमानांचे मेंटेनन्स आणि इतर गोष्टी ह्या वेळेत होणं किंवा त्या अपेक्षितपणे तपासणं हे महत्त्वाचं असतं। मात्र अशा घटनांमुळे पुन्हा हाच सवाल उपस्थित होतो की नेमकं मेंटेनन्स बाबत एवढी अंमलबजावणी होते का? नाही, आता ते खरं इंजिन आहे, त्याच्यामध्ये कधी बिघाड होईल हे आपण सांगू शकत नाही। परंतु पायलटना मी धन्यवाद दिले उतरल्यानंतर की वेळीच त्याने तो बिघाड ओळखला। मला म्हणजे टेक ऑफ आम्ही घेऊन पुढे गेलो नाही, शेवटी पायलटचं पण कौतुक केलं पाहिजे। परंतु एक महत्वाची गोष्ट जी मगाशी मी बोललो की 15 मिनिटापूर्वी मला सांगितलं जाते की सगळा मेंटेनन्स ओके आहे, वेदर चांगला आहे, आपण 1 तासामध्ये गडचिरोलीमध्ये पोहोचू शकतो, इंजिन स्टार्ट होतं, आम्ही टेक ऑफ घेतोय, तितक्यात बिघाड परत होतो। हे सिक्वेन्स जरा चमत्कारिक आहेत, म्हणून फक्त मी म्हटलं बाबा असं का होतं हे कळत नाही। परंतु याच्यामध्ये पायलट लोकांचा काही दोष आहे, शेवटी इंजिन आहे आणि इंजिनमध्ये बिघाड होऊ शकतं, पुढं काही होऊ शकलं नाही, हे जनतेचे आशीर्वाद म्हणायचे। नक्कीच त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। उदय सामंतजी, धन्यवाद आमच्याशी जोडल्याबद्दल आणि जे काही घडलेलं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल। तुम्ही सुरक्षित आहात ही मोठी सकारात्मक दिलासादायक बाब आहे। तर नागपूरवरून गडचिरोलीला जाताना ही गोष्ट घडलेली आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत संसद परिसरात विरोधक आणि सत्ताधारी